राजकारणात एक अत्यंत प्रसिद्ध म्हण आहे, निष्ठावंतांनी सतरंजा उचलायच्या आणि आयरामांनी थेट खुर्च्या मिळवायच्या. सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये याच म्हणीचा प्रत्यय येत आहे. त्याला आणखीन एक निमित्त झालं ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचं. 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला आणि भाजपने सर्वाधिक 11 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. पण खरी बातमी ही नाहीये की भाजपने 11 जागा घेतल्या. खरी बातमी आणि पक्षातील अंतर्गत धुसफूस ही आहे की या 11 पैकी तब्बल 6 जागांवर भाजपने अशा नेत्यांना तिकीट दिले जे काल परवापर्यंत काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्ये होते. अहिल्यानगरचे प्राजक्त तनपुरे, धाराशिव लातूर बीडचे बसवराज पाटील, नांदेडचे अमरनाथ राजूरकर, सोलापूरचे राजेंद्र राऊत, छत्रपती संभाजीनगर जालनासाठी सुहास शिरसाट, सांगली सातारचे धैर्यशील कदम हे ते उमेदवार आहेत. ज्या पक्षाने पार्टी विथ डिफरन्स असा नारा दिला तिथे आता इलेक्शन जिंकण्यासाठी काहीही हा नवा नियम लागू झालाय का? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच विषयाचा आढावा घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण मांडणार आहोत एका सामान्य कार्यकर्त्याची व्यथा आणि भाजपच्या भविष्यातील राजकीय वाटचालीला बसू शकणारे धक्के. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा विविध पक्षांमधून आलेल्या कोणत्या नेत्यांना भाजपने आता विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे ते पाहूया. सर्वात पहिला पाहूया अहिल्यानगरमधून तिकीट मिळालेले प्राजक्त तनपुरे. प्राजक्त तनपुरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटचे नेते. हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे असून त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना लगेचच अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. धाराशिव लातूर बीड मधून उमेदवारी मिळालेले बसवराज पाटील हे काँग्रेसचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र मानले जातात. उमरगा आणि औसा मतदारसंघातून आमदार राहिलेल्या बसवराज पाटील यांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर 2024 ला भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या रूपाने भाजपला लिंगायत मतांची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली आहे. नांदेडमधून तिकीट मिळालेले अमरनाथ राजूरकर हे काँग्रेसच्या मुशीत वाढलेले आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय नेते आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबतच त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी तब्बल 12 वर्षे 2010 ते 2022 विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते. आता भाजपनेही त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. सोलापूरमधून तिकीट मिळालेले राजेंद्र राऊत हे बार्शीचे माजी आमदार आहेत. त्यांची मूळ राजकीय कारकीर्द ही शिवसेना आणि त्यानंतर अपक्षाशी राहिलेली आहे. बार्शीतून शिवसेनेच्या तिकिटावर तसेच अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. नंतरच्या काळात त्यांनी भाजपशी जवळीक साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून दिल्यानंतर त्यांना आता विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून तिकीट मिळालेले सुहास शिरसाट हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. फुलंब्री तालुक्यात आणि छगन भुजबळ यांच्यासोबत राष्ट्रवादीत काम केल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावलून शिरसाट यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षात नाराजीची चर्चा आहे. सांगली साताऱ्यामधून तिकीट मिळालेले धैर्यशील कदम यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2014 मध्ये काँग्रेस सोबत झाली. पुढे 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे कराड उत्तर मतदारसंघातील नेते असून 2019 मध्ये शिवसेनेकडून त्यांनी पूर्वी विधानसभा निवडणूक ही लढवली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता त्यांना सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. आता या सर्वाचा मतदानावर काय परिणाम होईल? निष्ठावंत साथ देणार का? कारण सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, या जागा वाटपावरून भाजपमध्ये जी अंतर्गत धुसफूस सुरू आहे त्याचा विधान परिषदेच्या मतदानावर काय परिणाम होईल? विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही थेट जनतेतून होत नाही. यात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती मतदान करतात. इथं पक्षाचा व्हीप जरी असला तरी क्रॉस वोटिंग म्हणजेच पक्षविरोधी मतदान ही विधान परिषदेच्या निवडणुकांमधली एक जुनी परंपरा आहे. भाजपचा जो पारंपरिक निष्ठावंत मतदार आणि लोकप्रतिनिधी आहे तो सध्या प्रचंड नाराज आहे. वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन त्याची पक्षाची बांधणी केली, त्यांना डावलून जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना रेड कार्पेट टाकून उमेदवारी दिली जाते तेव्हा हा निष्ठावंत उघडपणे बंड करत नाही, पण तो सायलेंट किलर बनतो. कोल्हापूर असो वा उर्वरित महाराष्ट्र, इथला स्थानिक नेता किंवा मतदार पक्षाची साथ सोडणार नाही, पण मतदानाच्या वेळी तो 100% क्षमतेने काम करण्याची शाश्वती नाही. त्यामुळे या निवडणुकीत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागेल तर आश्चर्य वाटायला लागो. बाबा, खूप बोर होत आहे. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. आता आगामी निवडणुकांनी पक्ष बांधणीतील भाजपला काय अडचणी येणार आहेत ते पाहूया. आगामी निवडणुका आणि विशेषतः 2019च्या विधानसभेसाठी
भाजपला जी तगडी पक्षबांधणी करायची आहे त्यात हा आयराम पॅटर्न मार्ग ठरू शकतो का? याचं उत्तर आहे होय, नक्कीच ठरू शकतो. कोणतीही राजकीय पार्टी तेव्हाच मोठी होते जेव्हा तळागाळातला कार्यकर्ता मोठा होतो. पण जर वरून तयार झालेले नेते थेट आयात केले जाऊ लागले तर स्थानिक पातळीवरील सेकंड लाईन लिडरशिप म्हणजे दुसऱ्या फळीतील नेतृत्व तयारच होणार नाही. तुम्ही विचार करा, जर एका मतदारसंघातील भाजपचा कार्यकर्ता 5 वर्षे तयारी करतोय आणि ऐन निवडणुकीच्या वेळी शेजारच्याच पक्षाचा प्रस्थापित नेता भाजपमध्ये येऊन त्याला तिकीट दिलं तर तो कार्यकर्ता पुढची 5 वर्ष पक्षाचं काम करेल का? ही पद्धत तात्पुरते यश मिळवून देईल, पण लॉंग टर्म पक्ष बांधणीसाठी हा एक स्लो पॉइझन ठरू शकतो. पक्षाला केवळ इलेक्शन मशीन बनवण्याच्या नादात भाजप आपली मूळ ओळख गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. निष्ठावंत विरुद्ध आयराम, पक्षात पडलेली उभी फूट. आज मितीस भाजपच्या अनेक जिल्ह्यांच्या शाखांमध्ये 2 गट पडलेले दिसत आहेत. मूळ भाजपचे निष्ठावंत गट ज्यांनी जनसंघ किंवा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून पक्षासाठी लाट्या काट्या खाल्ल्या. दुसरा आहे नवा भाजप म्हणजे आयराम गट, जे सत्ता आल्यावर किंवा ईडी आणि सीबीआयच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी अथवा सत्तेच्या उभेत राहण्यासाठी पक्षात आले. या 2 गटांमधला संघर्ष आता केवळ बंद दारात राहिलेला नाही. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात किंवा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जिथे काँग्रेस राष्ट्रवादीची मोठी ताकद होती तिथे भाजपला आपला विस्तार करण्यासाठी नेते घ्यावे लागले. पण आता हे आयात केलेले नेते पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना किंमत देत नाहीत. प्रशासकीय कामांमध्ये, टेंडर प्रक्रियेत आणि पदांच्या वाटपात आयारामांचा दबदबा वाढलाय. याचा थेट परिणाम असा होतोय की पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये वाद, स्थानिक आघाड्यांमध्ये गोंधळ आणि गटबाजीला उधाण आले. विनेबिलिटीची स्ट्रॅटेजी आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांचं भविष्य पाहूया. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत वा आत्ताची विधान परिषद, भाजपची स्ट्रॅटेजी ही अतिशय स्पष्ट आहे. इलेक्टिव्ह मेरिट म्हणजेच निवडून येण्याची क्षमता. ज्या भागात आपला उमेदवार कमकुवत आहे तिथे थेट समोरच्याचा तगडा उमेदवार गळाला लावायचा आणि त्याला तिकीट द्यायचं. ही स्ट्रॅटेजी अत्यंत प्रॅक्टिकल आहे. यामुळे पक्षाला सत्ता मिळते, निकाल चांगला लागतो. पण माझा सवाल हा आहे की या सगळ्या प्रक्रियेत तो एकनिष्ठ कार्यकर्ता लॉंग टर्म साठी पक्षासोबत राहील का? राजकारण हा केवळ सत्तेचा खेळ नसून तो भावनेचाही खेळ असतो. जो कार्यकर्ता विचारधारेसाठी जोडला गेला होता त्याला जेव्हा दिसतं की इथे फक्त पैशाला आणि सत्तेला महत्व आहे तेव्हा त्याची वैचारिक नात उठते. तो पक्षासोबत राहील, पण फक्त एका इव्हेंट मॅनेजर सारखा. आधीसारखी ती निष्ठा उरणार नाही. ज्यांना डावलले त्यांची भूमिका काय असेल पाहूया. आता विधान परिषदेच्या यादीत ज्यांना डावललं गेलं, जे वर्षानुवर्षी वेटिंग लिस्ट आहेत, ते नेते काय करतील? इथं 3 शक्यता आहेत. पहिली आहे मूकसंमती. पक्षाच्या शिस्तीच्या नावाखाली ते आपला अपमान घेऊन गप्प बसतील. दुसरी शक्यता आहे की छुपी बंडखोरी. ते उघडपणे काहीच बोलणार नाहीत, पण निवडणुकीच्या दिवशी आपल्या समर्थकांच्या माध्यमातून वेगळा निकाल लावण्याची ताकद वापरतील. आणि तिसरी शक्यता आहे ते म्हणजे पक्षांतर. काही नेते ज्यांना आता समजले की इथं आपलं काही खरं नाही, ते महाविकास आघाडीची किंवा इतर पर्यायाची वाट धरू शकतात. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना आता ते डॅमेज कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा ही धुसफूस विधानसभेत स्फोटाचं रूप घेऊ शकते. आता पाहूया कार्यकर्त्यांची भावनिक कोंडी. शेवटी सर्वात महत्वाचा मुद्दा त्या सामान्य कार्यकर्त्याचा. विचार करा त्या कार्यकर्त्याच्या मनस्थितीचा. कालपर्यंत ज्या नेत्याच्या भ्रष्टाचाराचे दाखले तो चौकाचौकात देत होता, ज्या नेत्याविरोधात त्याने पोलीस केसेस अंगावर घेतल्या, आज अचानक तोच नेता पक्षात येतो आणि पक्ष सांगतो की आता यालाच निवडून आणायचं. कालपर्यंत ज्याच्या विरोधात घोषणाबाजी केली, आज त्याच नेत्याच्या गळ्यात पक्षाचा रुमाल घालून आमचा नेता कसा महान हे सांगण्याची वेळ कार्यकर्त्यावर येते. ही वैचारिक तडजोड एका सच्च्या कार्यकर्त्यासाठी मरणप्राय वेदना देणारी असते. राजकारणातील ही सर्वात मोठी शोकांतिका आहे की नेत्यांचे पक्ष बदलतात, पण कार्यकर्त्याच्या वाट्याला मात्र तीच सतरंजी आणि तीच ओढगस्ती येते. तर हे होतं महायुतीच्या आणि विशेषतः भाजपच्या विधान परिषद उमेदवार निवडी मागचं वास्तव. पक्षाला तात्पुरते यश नक्की मिळेल, पण पार्टी विथ डिफरन्सची ओळख मात्र कुठेतरी पुसली जात आहे. तुम्हाला काय वाटतं? सत्तेसाठी तत्वांशी तडजोड करणे योग्य आहे का, की निष्ठावंतांना न्याय मिळायलाच हवा? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.